The Voice Vista Podcast, venture by Pooja Prasoon. द व्हॉइस विस्टा प्रस्तुत पॉडकास्ट मॅटर्स दॅट मॅटर मध्ये आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत, जे आहे एक कॅन्डिड अर्थात वन टेक अनएडिटेड पॉडकास्ट. आजच्या पॉडकास्टचा विषय माइंड मॅटर्स, ओव्हरकमिंग डिप्रेशन अँड एन्झायटी. मेंटल हेल्थ अवेअरनेस साठी कटिबद्ध असलेल्या कन्सल्टंट सायकॅट्रिस्ट डॉक्टर रुचा सुळे खोत आज आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. आजच्या एपिसोडमध्ये नैराश्य आणि चिंता या आव्हानांवर चर्चा करू आणि त्यावर मात करण्याचे मार्ग शोधू. तुम्ही मानसिक आरोग्याबाबत किती जागरूक आहात ते देखील तपासून बघू. चला तर मग समजून घेऊ व्हाय मेंटल वेल बीइंग इज अ मॅटर दॅट मॅटर्स. Hello everyone, welcome to Voice Vista Podcast, Matters That Matter, a show conceptualized by Pooja Prasoon. I, Advocate Ashwini Deshpande, welcome you all to this show. Before starting, I'll just brief you about the background of this show. I am a corporate trainer and run an NGO too. In one of my NGO activities, I run an activity for students where I arrange lectures on different topics like career guidance, personality developments, and some ought to learn topics for the schools running for underprivileged background students. The increase in number of schools getting attached to the NGO gave me an idea of making all this process online. In the meanwhile, I met Pooja and she just offered me this podcast concept, and she developed this Matters That Matter concept, and thus we are here dealing with different topics. Now today we will be dealing with depression. If I say that depression is such a word that even smallest of the kid today की अभ्यास नाही झाला यार, मला खूप अभुभग दिलाय, मला खूप डिप्रेशन आलंय, people talk about this and they really don't know what it is. So today we are having here a well-known psychiatrist from Nasik, Dr. Rucha Suळे. I welcome you, ma'am. Please come. Namaskar. Rucha Suळे madam is a well-known psychiatrist from Nasik, and she has done her psychiatric oncology from Nasik. She is expert in dealing with depression and anxiety related topics. So today's subject matter, she is the expert in that. Madam, हल्ली आपल्याला खूप छोटी मुलं एकदम छोट्या गोष्टींवरती आपण, मी जसं मगाशी म्हटलं की आई वडिलांनी ओरडलं, मार्क कमी मिळाले, होमवर्क जास्त आहे, अशा ह्याच्यामध्ये मुलं डीलच करू शकत नाही ह्या गोष्टी. आणि नुसतं डील न करता आपल्याला त्यांना अशी पण, आपण मोबाईल नाकारला किंवा मार्क कमी मिळाले, रिलेशनशिप त्यांचं ब्रेक झालं तर अगदी आत्महत्येपर्यंतच मुलं पाऊल उचलत आहेत. ही खूपच कन्सर्निंग गोष्ट आहे. आणि मला म्हणून असं विचारावंसं वाटेल की तुम्हाला की हे अगदी छोट्या मुलं जे शब्द डिप्रेशन हा बोलतायत, तर ह्या डिप्रेशनचा एक्झॅक्ट अर्थ काय? खरं सांगायचं तर डिप्रेशन हा शब्द ही एक भावना आहे, आणि ही भावना असल्यापासून आजार ह्या स्पेक्ट्रम मध्ये कुठेही असू शकते. त्याच्यामुळे डिप्रेशन हा शब्द जेव्हा आपण वरचेवर वापरतो किंवा त्याच्यामुळे त्याची ना ग्रॅव्हिटी काय आहे हे नक्की आपल्याला त्या व्यक्तीशी बोलून त्याला समजून घेऊन मगच आपल्याला कळू शकते की त्या स्पेक्ट्रमवरती डिप्रेशन नक्की त्याच्या म्हणण्यामध्ये ते वेदर इट इज अ डिस्ट्रेस और वेदर इट इज ऑन द डिझीज स्पेक्ट्रम. त्याच्यामुळे जेव्हा आपण लहान मुलं म्हणतात की यार मला खूप डिप्रेशन आलंय, किंवा अगदी म्हणजे शाळेतलं फेल्युअर म्हणा, किंवा कमी मार्क मिळाले, किंवा रिलेशनशिप्स मध्ये ब्रेकअप झाला, आणि ह्याच्यानंतर जे काही अगदी सर्रास वरच्यावर डिप्रेशन हे वापरलं जातं ना, तर सहसा हे डिप्रेशन ही भावना असते त्यावेळेला. इट इज अ स्टेट ऑफ द माइंड ॲट दॅट पॉइंट ऑफ टाइम. ओके. त्याच्यामुळे डिप्रेशन हा आजार डायग्नोज होण्याकरता शास्त्रज्ञांनी त्याच्यासाठी काही ठाकतोळे लावलेले आहेत, ज्याला आपण क्रायटेरिया म्हणतो. तर ह्या क्रायटेरियामध्ये जोपर्यंत एखादी व्यक्ती फिट बसत नाही तोपर्यंत त्यांना आपण डिप्रेशन ह्या आजाराने ग्रासलेलं आहे असं म्हणणार नाही.
पण मग जेव्हा एखादी व्यक्ती म्हणते की मी डिप्रेशन या भावनेतून किंवा डिप्रेशन या फेज मधून जाते म्हणून त्याला कमी लेखणं योग्य नाही, का बाबा हा आजार नाही म्हणून त्याच्याकडे दुर्लक्ष केलं जावं किंवा इट इज जस्ट अ पासिंग फेज म्हणून हे चाललं जाईल असं नाही. सो व्हेन अ पर्सन सेज दॅट आय एम नॉट इन द राईट स्टेट ऑफ माइंड, मी डिप्रेशन मध्ये आहे, त्यावेळेला सुद्धा त्याच्या त्या भावनेला समजून त्याला त्याच्याबद्दल काहीतरी करणं हे खूप गरजेचं असतं. सो वी शुड नॉट टेक इट लाईटली थोडक्यात. पण मग आता हे जे ठाकतोळे आहेत तुम्ही म्हणता की क्रायटेरिया म्हणजे कसं ओळखायचं आपण की डिप्रेशनचे काय सिम्पटम्स आहेत किंवा आपण कसं ओळखायचं की एखाद्या व्यक्तीची स्टेट ऑफ माइंड आहे तात्पुरती का त्याला म्हणजे डिप्रेशन मध्येच गेलेलं आहे. बरोबर. तर आता डिप्रेशन सिम्पटम्स आपण जर म्हणाले ना, डिप्रेशन या आजाराचे, तर त्याच्यात महत्वाचं म्हणजे आपल्याला एक सॅडनेस ऑफ मूड, म्हणजे आपण जे म्हणतो की आनंद, प्लेजर, उत्साह हे न वाटणं, सॅडनेस ऑफ मूड. त्याच्यानंतर एक हेल्पलेसनेस वाटणं की आपण ह्या ज्या काही सिच्युएशन मध्ये आहोत ह्याच्यातून आपण बाहेर निघू शकणार नाही, मी स्वतः ह्याबद्दल काही करू शकणार नाही, किंवा हे हेल्पलेसनेस, होपलेसनेस ह्या ज्या गोष्टी आहेत ना, ह्या कितपत तीव्रतेने आहे त्याच्यावरती हे सगळं आपण ठरवत असतो की आजाराची लक्षणं आहेत का. त्याचबरोबर झोप कमी होणं, एखाद्या व्यक्तीची जेवणावरची वासना उडणं किंवा खूप जास्त खावंसं वाटणं, सतत खावंसं वाटणं, काही वेळेला बिंज इटिंग केलं जातं बघा मुलांकडून. सो प्रत्येक वेळेला बिंज इटिंग हे कधी कधी डिप्रेशनचं लक्षण असू शकतं, कारण ते त्यावेळेला व्यक्त होऊ शकत नाही, त्यांच्या भावना व्यक्त करू शकत नाही. मग त्यावेळेला अशा कुठल्या तरी मार्गामधून ते स्वतःला काय म्हणता येईल ना, पॅसिफाय करण्याचा प्रयत्न करत असतात. सो डिप्रेशनची जी काही लक्षणं आहेत त्याच्यामध्ये जेवण, झोप, स्वतःच्या भावना आणि अगदी त्याच्याहून पलीकडे ज्या वेळेला आपण जातो तर अशा वेळेला नैराश्यातून नकारात्मक भावना निर्माण होतात आणि मग आपल्या जगण्याला काही अर्थच नाही असे विचार देखील लोकांच्या मनात येऊ शकतात. आणि मग त्याच्यातून ही जी सुसायडल टेंडन्सीज असतात किंवा सुसाईड करण्याची इच्छा निर्माण होतं, सुसायडल अटेम्प्ट करणं, सुसाईडचे विचार येणं, ह्या सगळे प्रकार त्याच्यातून हळूहळू निर्माण होऊ शकतात. पण सहसा कसं असतं की ज्या तुम्ही जर डिप्रेशन आधी ओळखून त्याच्याबद्दल काहीतरी केलं तर सुसायडल टेंडन्सीज पर्यंत शक्यतो जाणं आपल्याला टाळता येऊ शकते. आणि मग आता ह्याचे कॉजेस काय असू शकतात आपल्याला, की काय कशा कोणत्या कोणत्या गोष्टींमुळे माणूस डिप्रेशन मध्ये जाऊ शकतो? बरोबर. तर आता मगाच्या प्रश्नामध्ये मी थोडंसं अजून ऍड करते की प्रौढ म्हणजे ऍडल्ट्स मध्ये जी काही नैराश्याची लक्षणं दिसतात ती आणि लहान मुलांमध्ये जी काही नैराश्याची लक्षणं दिसतात ती, ह्याच्यामध्ये फरक असण्याची खूप शक्यता असते. कारण ज्या म्हणजे आपल्याला मॅच्युरिटीमुळे आपण आपल्या भावना समजून त्या व्यक्त करू शकतो ऍज ऍडल्ट्स, ते लहान मुलं करू शकतीलच असं नाही. त्याच्यामुळे अगदी स्कूल गोईंग मुलं जी असतात किंवा जी लहान मुलं असतात, सो भावना ह्या प्रत्येकालाच आहेत, पण त्या समजून ती व्यक्त करण्याची जी क्षमता आहे जसं तुम्ही ऍडल्टहुड मध्ये जाता तेव्हा ती तुमच्याकडे येते. पण माझ्या इमोशन्स एक्सप्रेस करण्याला वेगवेगळ्या पद्धतीने मी त्या करू शकते. सो एखादं लहान मूल वारंवार रडणं, वारंवार चिडणं किंवा एखाद्या पालकाला फेवरिंग वन पेरेंट नॉट फेवरिंग द अदर पेरेंट, अशी जी लक्षणं आहेत ही सुद्धा डिप्रेशनची असू शकतात. म्हणजे प्रत्येक वेळेला घरामध्ये आरडाओरडा करणारा, गोष्टी फेकून देणारा मूल हे प्रत्येक वेळेला ADHDच्या आजारांनी किंवा बिहेवियरल डिस्टर्बन्सेसनी ग्रासलेलं आहे असं नाही, तर ती त्याचं नैराश्य व्यक्त करण्याची पद्धत असू शकते. म्हणजे घरामधलं वातावरण चांगलं नाही, आई वडिलांमध्ये क्लेश आहे किंवा फॅमिलीमध्ये कॉन्फ्लिक्ट चालू आहे, हे त्या मुलांना डोळ्यासमोर दिसतं आहे, पण कोणाशी बोलणार ह्या सगळ्या गोष्टी. सो त्याच्या मनावर त्याचा परिणाम नक्कीच होतो. पण देन द चाइल्ड स्टार्ट्स ऍक्टिंग आउट.
मग त्यांनी इट अफेक्ट्स हिज ग्रेड्स. शाळेतला परफॉर्मन्स डिस्टर्ब होऊ शकतो किंवा शाळेमध्ये देखील शाळेत जाण्याचं टाळू शकतात ही मुलं. शाळेमध्ये मस्तीखोरपणा करणं, शाळेतून शिक्षकांच्या तक्रारी येणं, ही जी काही लक्षणं आहेत ही पण नैराश्यातून निर्माण होऊ शकतात. म्हणजे जास्त चिडचिड करणं, लहान मुलांना झोप न येणं. आता अगदी साधी गोष्ट की एखाद्या मुलाला नैराश्य वाटत असेल तर त्याला जेवण्यात खाण्यापिण्यात तो आनंदच मिळणार नाही. त्याच्यामुळे मग अशी मुलं खात पित नाहीत, सतत शांत बसून राहतात, मित्रमैत्रिणींबरोबर मिसळत नाहीत, खेळायला जात नाहीत, कधी कधी त्यांना भीती वाटते. पण डिप्रेशन बरोबर कधी कधी अँझायटी सारखे विकारही निर्माण होऊ शकतात. मग हे अँझायटी सारखे जे विकार असतात त्याच्यामध्ये फोबिया, सतत आईला चिकटून बसणारी मुलं असतात बघा. म्हणजे आपण म्हणतो अरे आता तू मोठा झालास, आता जरा सुट्टा बस ना, आता जरा जा ना, पण मग त्याला जावं वाटत नाही. सतत सगळीकडे आई तू चल, आई तू चल, आई तू थांब. मग हे जे आहे की हे सेपरेशन, की मी आई म्हणून सेपरेट होऊ शकत नाही किंवा सतत कोणीतरी नातेवाईक मला सोबत लागणं, हे देखील नैराश्य किंवा डिप्रेशन किंवा अँझायटी या दोन्हीपैकी कशाचंही लक्षण असू शकतं. काही मुलं बोलत नाहीत बघा, काही मुलं सोशल नसतात, की कोणी आता लहान मुलं अगदी पाहुणे आल्यानंतर आई वडिलांजवळ बसणं हे साहजिक आहे, हा त्यांच्या ग्रोईंग अपचा भाग असतो. पण साधारण शाळेत जाण्याच्या जी मुलं असतात ती आपण म्हणतो की थोडी सोशल होतात, कारण ती बाहेरच्या जगात जात असतात. पण अशी मुलं देखील सहसा जेव्हा पालकांना चिकटून बसतात त्यावेळेला ती सोशल अँझायटी देखील असू शकते. आता ही सोशल अँझायटी पण अँझायटीच्या विकारातून, डिप्रेशनच्या विकारातून निर्माण होते. तर ते दिसताना चित्र वेगळं दिसतं पण त्याचं मूळ खूप वेगळं असतं. असं ते म्हणजे स्पेशालिस्ट जे असतात ना त्यांना ते ओळखून घ्यायला लागतं. आणि अनेक वेळेला असं होतं की इतक्या छोट्या छोट्या म्हणजे साधा कपड्यामध्ये लघवी होणे रात्री झोपेमध्ये, ज्याला आपण बेड वेटिंग म्हणतो, तर हे देखील एका वयानंतर थांबतं, हे नैसर्गिकरित्या थांबतं. पण ते जर पुढे चालू राहिलं तर अनेक वेळेला मुलांना त्याच्याबद्दल टोकलं जातं की अरे तू एवढा मोठा झालास, आता तुला असं कसं करता येत नाही. तसं आता ही गोष्ट त्याच्या कंट्रोलमध्ये नाही, पण हे त्याच्या डिप्रेशन किंवा अँझायटी मधून निर्माण होत असते. सो अशा वेळेला त्या मुलांना बोलून टोकून त्यांचा कॉन्फिडन्स कमी न करता एक समजूतदारपणाने पालकांनी हे सगळं लक्षात घेऊन जर योग्य व्यक्तीची मदत घेतली तर त्याचा नक्कीच फायदा होऊ शकेल. सो ही लक्षणं मुख्यतः आपल्याला लहान मुलांमध्ये दिसतात. जे मी म्हटलं ते डिप्रेशनची लक्षणं पण दिसायला खूप वेगळी असतात ती. सो इट रेंजेस वीक स्पेक्ट्रम पण इट इज डिप्रेशन. आणि मग टीनेजर्स किंवा मोठ्यांमधलं डिप्रेशन कसं ओळखायचं आपण? म्हणजे हा पण एक खूप महत्वाचा छान प्रश्न आहे की टीनेजर्स, आता आपण लहान मुलांबद्दल बोलतो पण टीनेजर्स जे असतात, जे थोडेसे सुटवंड झालेले असतात, ते त्यांच्या जगात असतात, पण ते देखील बघा आता हे सोशल मीडिया, मोबाईल ह्याच्यावरती जास्त राहत आहेत, मित्रमैत्रिणींच्या सहवासात कमी राहत आहेत, अभ्यासातलं त्यांचं लक्ष कमी झालेलं आहे. किंवा त्यांना आता आपण सहसा विचारतो सगळ्यांना की बाबा तुला पुढे जाऊन काय बनायचं आहे, तुला काय बनायचं. सो मग अशा ह्याच्यात त्यांना इंटरेस्ट न वाटणे, रुची न वाटणे, फ्युचर प्लॅन्स नसणे अशा मुलांचे, किंवा ह्या नको त्या सवयी लागणे. साधारण टीनेज मध्ये मग अल्कोहोल, स्मोकिंग आणि दोन्ही जेंडर्स म्हणजे मुली मुलं दोघांमध्येही ह्या सवयी लागण्याची ह्या वयात शक्यता असते. त्याचं कारण देखील डिप्रेशन असू शकतं. सो अशा प्रकारच्या सवयी असलेली मुलं, अशी मुलं जी सहसा एकटी राहतात, ते प्रिफर नॉट टू टॉक टू मच. सो वी शुड इन्व्हेस्टिगेट वेदर देयर इज अन अँगल ऑफ डिप्रेशन. आणि याचे मग कारण काय काय असू शकतात, ती जे आपण म्हणजे लहान मुलांमधलं सुद्धा आणि मोठ्या मुलां किंवा मोठ्या माणसांची काय कारण साधारणतः असू शकतात? आपण आता लहान मुलांबद्दल बोलतोय तर म्हणून आधी लहान मुलांचं सांगते की लहान मुलांमध्ये आपण म्हटलं तर नेचर, नर्चर ह्या दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत. म्हणजे नेचर इन दिस सेन्स की समजा जर
एखाद्या फॅमिलीमध्ये जेनेटिक हिस्ट्री आहे, फॅमिली हिस्ट्री आहे नैराश्याची, तर त्या मुलांना डिप्रेशन होण्याची शक्यता नॉर्मल पॉप्युलेशन पेक्षा थोडी नक्कीच जास्त असते. ते होईलच असं नाही, पण दे आर मोर प्रोन टू हॅव डिप्रेशन. त्याच्यानंतर तुमच्या आजूबाजूचं वातावरण, तुमच्या घरातलं वातावरण, शाळेतलं वातावरण, मित्रमैत्रिणींमधलं जी तुमची संगत आहे, ही सगळी कशी आहे ही पण इन्फ्लुएन्स करत असते की तुम्हाला नैराश्य होण्याची शक्यता आहे का नाही. त्याच्यानंतर पिअर प्रेशर हा एक खूप मोठा मुद्दा इन इटसेल्फ आहे की दॅट कॅन ऑल्सो प्रेसिपिटेट डिप्रेशन अँड अँझायटी. त्याच्या व्यतिरिक्त सोशल मीडिया हा एक खूप मोठा इन्फ्लुएन्सर झालेला आहे इन कॉझिंग डिप्रेशन इन टीनेजर्स स्पेशली. कारण आपण त्या आभासी जगामध्ये इतके राहत असतो आणि सी इंस्टाग्रामवर म्हणा किंवा फेसबुकवर म्हणा, कोणीही माझ्या आयुष्यात काय वाईट घडलंय किंवा दैनंदिन गोष्टी टाकत नाही. इट इज ऑलवेज अ हायलाइट ऑफ ऑल द गुड थिंग्स हॅपनिंग इन माय लाईफ. सो इट इज अ स्लाइस इन माय लाईफ जो मी त्याच्यावरती टाकते. That doesn't mean की my entire life is flowery. नाही, तसंही नाही. कित्येक वेळेला तर हे म्हणजे तसंही टाकत नाहीत की ते फेक सुद्धा असतं. असे सुद्धा आहेत की लोक ते खायला गेलेच नाहीत, ते दुसऱ्याचं कोणाचा फोटो शेअर करतायत आणि इतर बघणाऱ्यांना वाटतं की ह्यांच्या लाईफ मध्ये काय मजा चालू आहे आणि माझ्या लाईफ मध्ये. दॅट इज ऑल्सो हा जो एक कम्पॅरिझनचा भाग आहे ना, हा पण खूप महत्वाचा ठरतो डिप्रेशनच्या कारणांमध्ये. की सोशल मीडियावरचा म्हणजे सोशल मीडिया आपण स्वतःवरती किती परिणाम होऊ देतो ह्या सगळ्याचा, दॅट इज ऑल्सो बिग डिटर्मिनंट. कारण बऱ्याच वेळेला नुसतं स्क्रोल करणं, बघणं, कम्पेअर करणं, अरे तो हॉलिडेला इथे गेला बघा, मी तर इथून बाहेर भारताच्या बाहेर सुद्धा गेलो नाही, ते इथं जाऊन आले, ते तिथं जाऊन आले. अशा ज्या काही गोष्टी आहेत ना, तर हे जर आपण काय टीनेजर्स कम्पेअर करत राहिलो ना, तर दॅट रिड्युसेस युअर सेल्फ कॉन्फिडन्स अँड इट कॅन प्रेसिपिटेट डिप्रेशन. डिप्रेशनला असं एक अमुक कारण तमुक कारण असं नाही सांगता येणार. काही समजा ट्रॉमॅटिक इव्हेंट तुमच्या आयुष्यामध्ये घडणार, इफ देर इज अ लॉस ऑफ अ फॅमिली मेंबर, अ क्लोज फॅमिली फ्रेंड और समबडी लाईक दॅट इज अगेन अनदर फॅक्टर ज्याच्याने डिप्रेशन प्रेसिपिटेट होऊ शकतं. सो ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे चाइल्डहुड ट्रोमा इज अ व्हेरी इम्पॉर्टंट फॅक्टर इन डेव्हलपिंग ऍडल्ट ऑनसेट डिप्रेशन. जे प्रौढत्व आल्यानंतर नैराश्याच्या एका कारणामध्ये लहानपणी झालेले ट्रॉमॅटिक एक्सपिरियन्सेस आहेत. आणि हे ट्रॉमॅटिक एक्सपिरियन्सेस ना सहसा शेअर नाही केले जात. आणि ते ट्रॉमॅटिक तो एक्सपिरियन्स माझ्यासाठी पर्सनली ट्रॉमॅटिक असतो. इट विल नॉट बी ट्रॅजेडी फॉर एव्हरीबडी, पण इट इज ट्रॉमॅटिक फॉर मी. म्हणजे अगदी बुलिंग सारखी साधी गोष्ट, आणि इतरांना काही त्याच्याने फरक नाही पडत. त्याच्यामुळे जेव्हा मी ऑफिस एन्व्हायरमेंट मध्ये जातो किंवा जेव्हा माझा बॉस मला प्रेशराईज करायला लागतो, त्यावेळेला त्या सगळ्या जुन्या मेमरीज माझ्या येऊ शकतात आणि त्यावेळेला डिप्रेशन प्रेसिपिटेट होऊ शकतं. सो इव्हन परफॉर्मन्स अँझायटी, परीक्षेचं टेन्शन, ह्या अनेक गोष्टी आहेत ज्याच्यामुळे टीनेजर्स मध्ये डिप्रेशन प्रेसिपिटेट होऊ शकतं. रिलेशनशिप्स मधले जे काही प्रॉब्लेम्स असतात ते की जेव्हा एखादी गोष्ट आपण पचवू शकत नाही किंवा आय एम नॉट विलिंग टू फेस द प्रॉब्लेम ॲट हँड, त्यावेळेला wrong way of coping with it is trying to run away from the problem. So मी जेव्हा माझा प्रॉब्लेम फेसच करायला तयार नसतो, त्यावेळेला मला नैराश्य होण्याची शक्यता जास्त. आणि मला इथे अजून एक मुद्दा विचारावा असं वाटतंय की हल्ली आता माझं वकील असल्यामुळे एक बॅकग्राऊंड आहे की खूप डिवोर्स केसेस प्रचंड वाढलेले किंवा आई वडिलांमध्ये भांडणं. आणि तर तुम्ही आपल्या प्रेक्षकांना सांगू शकाल का की ऍज पॅरेंट्स त्यांनी ह्याचा काय खबरदारी, कारण याचा किती इम्पॅक्ट होतो डिप्रेशनवर किंवा हे कारण किती मोठं असू शकतं, हे तुम्ही जरा सांगू शकाल? बरोबर. सो रिलेशनशिप प्रॉब्लेम्स पालकांमध्ये असणं किंवा फॅमिलीमध्ये असणं ह्याचा नक्कीच मुलांवरती दीर्घकाळ चालणारा परिणाम होतो. म्हणजे अगदी तान्ही बाळं जी असतात की ज्यांना अजून भाषेची समज नाही, पण त्यांना आई वडिलांच्या आवाजाचा टोन कळत असतो
त्याच्यामुळे हा एक म्हणजे शास्त्रज्ञांनी लावलेला शोध आहे की ज्या घरामध्ये तांगी बाळं आहेत पण तिथं खूप सारी भांडणं होतात, ही मुलं वित्रट होण्याची शक्यता जास्त असते. कारण त्या घरातले आवाज, तिथे होणारी चिडचिड, भांडणं ह्याचा त्या वयापासून जे फ्यू मंथ्स ओल्ड पासून त्या तान्ह्या बाळाच्या मनावरती परिणाम होतो, कळत न कळत. सो तुम्ही विचार करा की ज्या मुलाला भाषा समजते आहे, आई वडिलांबद्दल एक आपुलकी प्रेम निर्माण झालेलं आहे आणि आपलीच माणसं काहीतरी वादात अडकलेली आहेत, हे जेव्हा त्याला दिसतं तेव्हा त्याचा किती मोठा इम्पॅक्ट होत असेल. सो हे खूप लॉंग लास्टिंग प्रॉब्लेम आहे. म्हणजे आता आमच्याकडे काही टीनेजर्स असे आहेत की जे आता दे आर young adults about to get married, पण because they come from broken homes, त्यांच्या मनात हा एक खूप प्रश्न असतो की माझं तरी मॅरेज सक्सेसफुल होईल का, किंवा आय हॅव सीन दॅट ट्रॉमॅटिक एक्सपिरियन्स, माझी आई ज्याच्यातून गेलेली आहे, तर मग माझंही तसं होईल का. मग त्याच्यामुळे त्यांचा जो ट्रस्ट करण्याची क्षमता असते ना समोरच्या व्यक्तीला, नॉट जस्ट देअर पार्टनर बट एव्हरीबडी, ही पण सुरुवातीपासून कमी होते. सो त्याचा ना म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी, फॅमिलीतला क्लेश किंवा डिवोर्स, सिंगल पेरेंट्स, आता हे सगळं होईलच असं आपण सांगू शकत नाही, पण कुठेतरी त्याचा मुलांवरती डेफिनेटली इम्पॅक्ट होतो आणि त्याचा ना त्यांच्या स्वभावावरती परिणाम होऊ शकतो, त्यांच्या डेव्हलपमेंट वरती परिणाम होऊ शकतो, त्यांच्या कोपिंग ॲबिलिटीज वरती परिणाम होऊ शकतो. प्रत्येक वेळेलाच त्याचं रूपांतर आजारात होईल म्हणून आपण सांगू शकत नाही, पण ह्या सगळ्या गोष्टी पण तुमच्या ऍज अ पर्सन इट इज इम्पॉर्टंट. सो त्याच्यावरती अफेक्ट होईल. डिप्रेशन किंवा नैराश्य ह्या म्हणजे गोष्टीकडे बघण्याचा किंवा सायकियाट्रिस्ट कडे जाण्याचा एक सोसायटीमध्ये आपल्या एक स्टिग्मा म्हणा, कलंक म्हणा असा आहे. म्हणजे स्टिग्मा इज द प्रॉपर वर्ड ऍक्च्युली इन इंग्लिश, पण आता मला मराठीत त्याला पॅरलल आहे. पण ही गोष्ट अशी आहे की लोक कित्येक वेळेला ऍक्सेप्टच करत नाही, इव्हन आई वडील सुद्धा, की मुलं डिप्रेशन मध्ये आहेत. हे ज्यावेळेला आम्ही येतात माझ्याकडे लोक पॅरेंटिंगच्या साठी किंवा याच्यासाठी येतात, आय मीन इन अकॅडमिक्स आणि लेक्चरशिप आणि याच्या, तर त्यामध्ये ज्या वेळेला येतात तर त्यावेळेला आय सी कम अक्रॉस की पॅरेंट्स की अरे असं वाटतंय की नाही तुम्हाला मेडिकल हेल्प लागणार, पण पॅरेंट्स आर नॉट रेडी टू ऍक्सेप्ट दॅट आणि म्हणजे मुलांपर्यंत जाण्याचा प्रश्नच येत नाही. तर हे कसं मी किंवा स्वतःला सुद्धा असं वाटत असतं की मला खूप नैराश्य आहे आणि मला असं वाटतंय की नाही मी डॉक्टरशी बोलायला पाहिजे, तर वेन म्हणजे हाऊ टू डील विथ दिस. हा खूप म्हणजे आम्हाला अगदी नेहमी विचारला जाणारा प्रश्न आहे आणि खरं सांगायचं ना तर ह्याचं उत्तर ह्याच गोष्टीत दडलेलं आहे की जेवढा आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत ह्या आजारांच्या विषयी माहिती पोचवत जाऊ, जेवढं जास्त त्यांना एज्युकेट करत जाऊ, तर त्याच्यातूनच हे स्टिग्मा कमी व्हायला मदत होणार आहे. कारण ज्या सायकेट्री ह्या शास्त्राची सुरुवात ज्या वेळेला झाली ना, त्यावेळेला सायकेट्रिस्ट डॉक्टरांकडे येणाऱ्या पेशंट्सचे जे आजार होते ते खूप वेगळे होते. ते अजूनही आहेत, पण त्याच्याबरोबरच हे नैराश्य, अँझायटी किंवा जे आपण म्हणतो की डेव्हलपमेंट ऑफ देअर मेंटल हेल्थ, ह्या कारणांसाठी देखील लोक आजकाल सायकॅट्रिस्ट किंवा मेंटल हेल्थ प्रोफेशनल्सची मदत घेतात. त्याच्यामुळे सहसा तुम्ही आता बघाल की सायकियाट्रिस्ट बरोबर त्यांची एक टीम असते. सो वी कॉल देम एज मेंटल हेल्थ प्रोफेशनल टीम. त्याच्यामध्ये काउन्सिलर असतात, सायकोलॉजिस्ट असतात. समजा आपल्याला काही प्रकारचं टेस्टिंग करावं लागलं, सायकोमेट्रिक टेस्टिंग, तर त्या फॅसिलिटीज अवेलेबल असतात. सो इट इज अन एंटायर टीम हू यू ऍक्च्युली मीट. आणि द सायकियाट्रिस्ट ची जेव्हा तुम्हाला गरज असते की ज्या वेळेला तुम्हाला औषधोपचाराची गरज आहे किंवा ज्या वेळेला तुम्ही सायकियाट्रिस्टला भेटता किंवा सायकोलॉजिस्टला भेटता, त्यांना वाटतं की नाही हे जे मी म्हटलं त्या स्पेक्ट्रम वरती डिस्ट्रेस पेक्षा डिसीज कडे वळणारा हा प्रॉब्लेम जास्त आहे, त्यावेळेला सायकियाट्रिस्ट ह्या व्यक्तीची तुम्हाला जास्त मदत लागते. पण अदरवाईज देर इज अन एंटायर टीम ऑफ मेंटल हेल्थ प्रोफेशनल्स. त्याच्यापैकी तुम्ही कोणालाही ट्रेंड
मेंटल हेल्थ प्रोफेशनलला अप्रोच केलं तरी तुम्हाला डेफिनेटली फायदा होईल. म्हणजे घरात बसून राहणं आणि तो प्रॉब्लेम ऍड्रेस न करण्यापेक्षा तुम्ही योग्य व्यक्तीची मदत घेतलीत ना तर तुम्हाला योग्य वेळेला मदत मिळेल. तो आजार बळावण्याच्या आधी तुम्ही काहीतरी त्या बाबतीत करू शकाल. इथं ना अजून एक गोष्ट मी सांगते की आपण नैराश्य आणि डिप्रेशन अँझायटी बद्दल बोलतो आहोत की अँझायटी डिप्रेशनची जी सुरुवात असते ना त्या सुरुवातीला जर आपण त्याला योग्य वेळेला आयडेंटिफाय करू शकलो तर बऱ्याच वेळेला औषधोपचाराची गरज देखील लागत नाही. त्याच्यामुळे लोकांच्या मनात हा जो गैरसमज आहे ना की प्रत्येक वेळेला सायकॅट्रिस्ट कडे गेलं म्हणजे ते औषधच देणार आणि मग त्या औषध उपचारांचे दुष्परिणाम असतात, झोपेच्या गोळ्या असतात, त्या मला डाईल करतील वगैरे वगैरे वगैरे. सो प्रत्येक वेळेला सायकॅट्रिस्ट हा औषध देईलच असं नाही. प्रत्येक वेळेला त्यांना वाटलं की नाही ह्या व्यक्तीला काउन्सिलिंगची गरज आहे, या व्यक्तीला सायकोथेरपीची गरज आहे, बिहेवियर थेरपीची गरज आहे. सो एवढ्या सगळ्या वेगवेगळ्या थेरपीज देखील त्यांच्याकडे अवेलेबल असतात तर ते त्याचा उपयोग करतात. सो एव्हरी टाइम इट इज नॉट जस्ट मेडिसिन जे सायकॅट्रिस्ट तुम्हाला देतात. सो हा मुख्य जो स्टिग्मा आहे ना सायकॅट्रिस्ट कडे न जाण्याचा तो अगदी बेलाशक लोकांनी मनातून काढून टाकावा. आणि तुम्हाला इफ यू आर स्टील हेजिटंट टू अप्रोच अ सायकॅट्रिस्ट यू टॉक टू अ सायकोलॉजिस्ट, यू टॉक टू अ काउन्सिलर. व्हाय नॉट ना. आणि त्या व्यक्तीने निर्णय घ्यावा की बाबा ह्यांना पुढे सायकॅट्रिस्टची गरज आहे का नाहीये. इट इज म्हणजे लक्ष न देणं, दुर्लक्ष करणं किंवा तो आजार वाढण्याची वाट बघणं आणि मग उद्या एकदम कोणीतरी काहीतरी करून घेतलं की मग जाग येण्यापेक्षा असं आपण जर सुरुवातीला केलं तर नक्कीच त्याच्यातनं आपल्याला लवकर डायग्नोसिस होऊ शकेल. आता तुम्ही थेरपीज बद्दल बोलले इथे की इथे वेगवेगळ्या थेरपीज अवेलेबल आहेत, नॉट ओनली द मेडिकेशन. बरोबर. त्याच्याबद्दल जरा काही सांगू शकाल? काय काय म्हणजे थेरपीज म्हणजे काय? आता थेरपीज म्हणजे कसं असतं माहितीये का की ज्या वेळेला आता आपण सुद्धा काउन्सिलिंग म्हणतो ना तर लोकांच्या मनात हा एक फार मोठा गैरसमज असतो की काउन्सिलिंग किंवा थेरपी म्हणजे ते आपल्याला सांगतील आणि त्या पद्धतीने आपण करायचं असतं किंवा ते आपल्याला शिकवतील आणि आपण तसं वागायचं असतं. तर इट इज नॉट लाईक दॅट. ते आपल्याला फक्त एक दिशा दाखवत असतात, तिथं चालायचं आपल्यालाच असतं. त्याच्यामुळे अनेक वेळेला असं म्हणजे उलटी दुसरी बाजू तुम्हाला सांगते ह्याची की लोकांची काउन्सिलिंग करून घ्यायची इच्छा तर असते पण त्यांना असं वाटत असतं की हे सगळं आम्हाला रेडीमेड मिळावं, म्हणजे मी काही त्याच्यात एफर्ट घेणार नाही पण काउन्सिलरनी सगळं छान करून द्यावं. तर दॅट इज अगेन अ व्हेरी रॉंग नोशन टू हॅव की काउन्सिलिंग मध्ये देखील काउन्सिलर हा तुम्हाला सांगू शकतो की तुमच्या ह्या वागण्याने असे असे परिणाम होऊ शकतील, तर हे टाळण्यासाठी तुमच्या वागण्यात तुम्हाला असे असे बदल घडवता येऊ शकतील आणि ते तुम्ही करणं हे परत तुमच्या हातात आहे. सो ते तुम्ही किती सिरियसली करता इम्प्लिमेंट त्याच्यावरती हे ठरतं की मला काउन्सिलिंगचा किती फायदा होणार, किती तोटा होणार किंवा काय. जे आपण नुसतं माहिती देणं जो प्रकार असतो ना त्याला आपण सायको एज्युकेशन म्हणतो. सायको एज्युकेशन हे पहिलं 1 किंवा 2 सेशन्स चालणार, त्याच्या पलीकडे जाऊन असं नाही होणार. इव्हन बिहेवियर थेरपीच्या बाबतीत जेव्हा आपण बोलतो लहान मुलांच्या बाबतीत असतील, मोठ्या माणसांच्या बाबतीत असतील, त्या वेगवेगळ्या बिहेवियर थेरपीमध्ये सुद्धा काय करायचं काय नाही हे तुम्हाला थिअरीमध्ये सायकोलॉजिस्ट सांगणार, काउन्सिलर सांगणार, पण ते प्रॅक्टिकल तुमच्या रोजच्या आयुष्यात प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याकरता तुम्हाला वापरायचं आहे. डोळ्याला पाण्यापर्यंत नेऊ शकतो अगदी बरोबर. आणि अजून एक त्याच्यातला दुसरा भाग सांगते की बऱ्याच वेळेला असंही होतं की क्लायंट्स खूप प्रामाणिक प्रयत्न पण करतात ते इम्प्लिमेंट करण्याचा, पण त्यांना ते जमत नाही किंवा त्यांना काय म्हणता येईल ना की दे आर नॉट इन दॅट फेज ऑफ माइंड की ते इम्प्लिमेंट करू शकतील. मी म्हटलं ना तो एक हेल्पलेसनेस येतो की खूप आपण काउन्सिलिंग करतो आहे पण तरी देखील म्हणजे काउन्सिलर पण फ्रस्ट्रेट होतो की अरे आय एम टेकिंग सो मेनी सेशन्स अँड स्टील इट इज नॉट इफेक्टिव्ह. ते क्लायंट सुद्धा म्हणायला लागतो की काही मला असं ह्याच्यातनं पुढे फायदा होईल असं वाटत नाही. दॅट इज अगेन वन टाइम वेअर यू कॅन कन्सल्ट अ सायकियाट्रिस्ट.
कारण इथं शक्यता अशी असते की जे काही माझ्या हातात आहे, माझे विचार बदलण्याची जी काही प्रक्रिया मला करायची आहे, तर ही मी पूर्णपणे करतो आहे. पण हे विचारच माझ्या कंट्रोलमध्ये नसल्यामुळे त्याच्यातनं मला ब्रेक थ्रू मिळत नाही. आणि ते विचार माझ्या कंट्रोलमध्ये नसण्यामागचं कारण हे केमिकल इम्बॅलन्स असतं. सो मग त्यावेळेला तो केमिकल इम्बॅलन्स बॅलन्स आउट करण्याकरता मेडिसिन इज द ऑप्शन. मेडिसिन इज द ऑप्शन. आणि मग असं काही आहे का की हे मेडिसिन्स आपल्याला कायमच घ्यावे लागतात, अशा भीतीपोटी मे बी लोक येत नसतील, तर त्याचंही एक थोडं सांगितलं तर. सो कशा प्रकारचा आपला आजार आहे, आपल्याला किती त्रास आहे, किती जुना त्रास आहे, वारंवार होतो आहे का, मग अशी मी म्हटलं तसं आपल्याला फॅमिली हिस्ट्री आहे का, या अनेक फॅक्टर्स वरती ह्या गोष्टी ठरत असतात. आता खरं सांगायचं तर म्हणजे माझे वडीलही अर्थात सायकॅट्रिस्ट आहेत, ते गेले 50 वर्ष नाशिकमध्ये प्रॅक्टिस करतात. तर ते नेहमी पेशंट्सला मजेत सांगतात की अरे माझ्या पेशंटच्या गोळ्या बंद झाल्या नसत्या तर माझ्या ओपीडीत बसायला जागा तरी राहिली असती का. सो साहजिक आहे ना, म्हणजे हा खूप मोठा गैरसमज आहे लोकांचा की गोळ्या बंद होत नाही. त्या गोळ्या ही एका फायनाईट पिरियड साठीच असतात आणि त्याच्यानंतर त्या बंद होण्याची खूप जास्त शक्यता असते. म्हणजे सायकॅट्रिस्ट सल्ला देतात की तुम्ही योग्य पद्धतीने त्या गोळ्या बंद करा. प्रॉब्लेम कधी होतो की आज मला कंटाळा आला, मी अगदी बरा झालेला आहे, मला काहीही प्रॉब्लेम नाही, त्यावेळेला मला डॉक्टरांनी दिलेल्या गोळ्या मी अचानक सगळ्या बंद करून टाकतो. एक्झॅक्टली. आणि मग त्याच्यानंतर 1 महिना 2 महिने 3 महिन्यांनी मग परत मला तसेच सिम्पटम्स जाणवायला लागतात आणि मग माझ्याच मनात असं येतं की पहा मी गोळ्या बंद केल्याने असं झालं, म्हणजे आता मी ऍडिक्ट झालो, आता माझं गोळ्यांशिवाय होणार नाही. पण विच इज ऍब्सोल्युटली रॉंग. कारण गोळ्या जशी चालू करायची एक पद्धत आहे, तशी गोळ्या बंद करण्याची देखील एक पद्धत आहे, ज्या पद्धतीनेच त्या केल्या गेल्या पाहिजेत आणि त्याच्यासाठी सायकॅट्रिस्टची जरूर मदत घेतली पाहिजे. तर तुम्हाला गोळ्यांचं किती प्रमाणात स्टेप डाऊन कसा करता येईल, तुम्हाला त्याचा फायदा होतोय का, तुम्हाला तो स्टेप डाऊन केल्यावर त्रास होतोय का, हे सगळं मॉनिटर करत असतात सायकॅट्रिस्ट आणि मग ते ग्रॅज्युअली बंद करतात. पण जर मला खूप घाई झाली असेल गोळ्या बंद करायची तर मग मी ते अचानक करतो आणि मग हे सगळे गैरसमज ना ह्याच्यातून निर्माण होतात. की आता इव्हन झोपेच्या गोळ्यांच्या बाबतीत, की झोपेच्या गोळ्यांची सवय लागते, मग ती एक गोळी घेऊन होत नाही, मग ते 2 गोळ्या घ्यायला लागतात, मग ते 4 गोळ्या घ्यायला लागतात. म्हणजे हा गैरसमज नाहीच आहे, हे सत्यच आहे. पण त्या गोळ्या जर डॉक्टरांनी सांगितलं त्यावेळेला मी बंद केल्या तर त्या मी सातत्याने वर्षानुवर्ष खात्रायचा प्रश्नच येणार नाही ना. जेव्हा मी ते विनाकारण घेत राहतो त्यावेळेला हे प्रॉब्लेम्स निर्माण होतात. की आता पूर्वीच्या काळात ज्या वेळेला खूप रिसर्च झालेला नव्हता त्यावेळेला एक छोटीशी झोपेची गोळी आपल्याला फिजिशियन जनरल प्रॅक्टिशनर्स देऊन टाकायचे. ती एक पिढी होती बघा, ज्यामुळे मला झोपेच्या गोळीशिवाय झोपच येत नाही. आणि काही गोळ्यांची म्हणजे नावानिशी त्यांना त्या माहिती होत्या की बाबा ही गोळी द्या तर त्यांना फायदा होईल. सो असे जे काही आहे ना, दॅट इज लॉंग गॉन स्टोरी. म्हणजे इवन ऑल सायकॅट्रिस्ट फर्स्ट थिंग विच वी वॉन्ट टू स्टॉप इज झोपेच्या गोळ्या. झोपेच्या गोळ्या ह्या फक्त ॲक्यूट फेज ऑफ इलनेस मध्ये दिल्या जातात, कारण त्यावेळेला तुमचं मन शांत नसतं, तुम्हाला झोप येत नसते आणि झोप ही आपल्या सगळ्या ज्या काही सिस्टीम्स आहेत या रिचार्ज करण्याकरता, बॉडीच्या हिलिंग करता खूप महत्वाची असते. त्याच्यामुळे तुमचं जे माइंड हील होत आहे ना त्याच्यासाठी ही झोप खूप महत्वाची असते. म्हणून त्या ॲक्यूट फेज मध्ये पेशंटला आवडो अथवा न आवडो काही वेळेला झोपेच्या गोळ्या द्याव्या लागतात. पण वन्स दॅट पेशंट इज आउट ऑफ दॅट फेज, तो त्याचे जे ॲक्यूट सिम्पटम्स आहेत ते चालले जातात, त्यावेळेला आम्हाला त्या गोळ्या आवडतात बंद करायला. म्हणजे फर्स्ट थिंग वी वॉन्ट टू डू इज स्टॉप दॅट. पण त्यावेळेला इफ द पेशंट डझंट कम फॉर फॉलोअप, इफ द पेशंट कीप्स ऑन टेकिंग इट, आता तरी रूल स्ट्रिक्ट आहेत म्हणून गोळ्या मिळत नाहीत प्रिस्क्रिप्शन शिवाय, नाही तर पूर्वी सरस पावती दाखवली चिठ्ठी गोळ्यांचं पाकिट की त्या मिळत होते आणि मग ते चालायचं वर्ष अनेक वर्ष. तसं काही नाहीये. म्हणजे ह्याच अशा गोष्टीतून हे गैरसमज निर्माण होतात असं मला वाटतं. इथे अजून एक मला असा प्रश्न विचारावा असं वाटतोय की
ऍडिक्शन किंवा अल्कोहोलिझमचा म्हणजे त्याच्या डिप्रेशन घालवण्यासाठी लोक डिप्रेस वाटते म्हणून घालवण्यासाठी अल्कोहोलिझमकडे वळतात किंवा कुठलेही हल्ली ड्रग्ज पुष्कळ मिळत आहेत आणि मुलं त्यामध्ये पुष्कळ आपण खूप सारखं पेपरमध्ये वाचतोय वेगवेगळ्या टाईपचे ड्रग्ज मिळत आहेत. तर ह्याच्यात म्हणजे आर दे हेल्पफुल और ते त्याचा उलटा इम्पॅक्ट होतो हे इथे यंगस्टर्सच्या साठी हा म्हणजे खूपच इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. आता थोडस मी एक उदाहरण देते. आमच्याकडे ना 7वी 8वीतली मुलं सुद्धा असतात की ज्यांनी ऑलरेडी व्यसन ट्राय केलेलं आहे, म्हणजे दे आर नॉट इवन 18 येट, पण दे हॅव ऑलरेडी ट्राईड अल्कोहोल, सम ऑफ देम हॅव ऑलरेडी ट्राईड कॅनॅबिस, असे मुलं पण आहेत. आता वय असं गोष्ट आहे ना की त्यावेळेला तुमच्यात हॉर्मोनल चेंजेस होत असतात, तुम्ही प्युबर्टी मधनं जात असतात, ती एक्साइटमेंटच वेगळी असते. त्याच्यामुळे तुम्हाला नवीन नवीन गोष्टी करण्याची, करून बघण्याची ही खूप हौस असते आणि त्यावेळेला आपण व्यसन ट्राय करण्याची शक्यता खूप जास्त असते. मग कोणतरी एक सिनियर 10वी 12वीतला भेटतो, मग तो म्हणतो अरे तू ते चल 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 मी तुला, आणि मग ते आपण त्या एक्साइटमेंट पोटी हे सगळं करतो. मोस्ट ऑफ द टाइम्स टीनेजर्स तेवढ्या पुरतं तेवढं करतात अँड दे रिअलाइज की हे काय आपल्या बस की बात नाहीये अँड दे विल कम आउट ऑफ इट. पण देर इज सम ग्रुप ऑफ टीनेजर्स की त्यांना तो जो हाय मिळतो किंवा त्यांना त्या वेळापुरतं जो एक काय म्हणता येईल ना की आपले सगळे प्रॉब्लेम्स विसरून आपण त्या एखाद्या इमॅजिनरी वर्ल्ड मध्ये जातो, विच इज लेस स्ट्रेसफुल, विच इज रिलॅक्सिंग, त्याच्यातून त्यांना एक ती किक मिळते आणि मग ते वारंवार करण्याची इच्छा होते. आता इथं मी म्हटलं ना तो सगळ्यात महत्वाचा मुद्दा येतो की व्हाय विल आय वॉन्ट टू रिपीट इट व्हेन आय वॉन्ट टू रन अवे फ्रॉम माय प्रॉब्लेम्स. सो ज्या व्यक्तींच्या आयुष्यामध्ये असे काही स्ट्रेसफुल गोष्टी आहेत ज्याला मी तोंडच देऊ शकत नाही किंवा ज्याचं माझ्याकडे सोल्युशनच नाही, म्हणजे आता फॉर एक्झाम्पल फॅमिली मधले वादविवाद, आर्थिक चणचण, ह्याचं सोल्युशन ऍज अ टीनेजर माझ्याकडे काहीच नाहीये, मग मी ते कसे हँडल करू? सो मग अशा वेळेला ही मुलं या नको त्या मार्गाकडे जातात. पण आता इथं मी तुम्हाला थोडं सायंटिफिक हे सांगते की तात्पुरतं आपल्याला जरी खूप रिलॅक्स्ड वाटलं किंवा तात्पुरते आपण ते आपले प्रॉब्लेम्स विसरून गेलो तरी देखील ते प्रॉब्लेम्स नाहीसे तर होत नाही. म्हणजे सायकोलॉजिकली तुम्ही बघायला गेलात तर तेवढ्या वेळेपुरता तुम्हाला शॉर्ट टर्म रिलीफ मिळतो तुमच्या ह्याच्यातून, पण यू अगेन हॅव टू दुसरा दिवस उभवतो आणि ते प्रॉब्लेम जिथे आहेत तिथेच आहेत. सो अ बेटर वे ऑफ कोपिंग इज टू फेस युअर प्रॉब्लेम्स रादर दॅन रन अवे. दुसरी गोष्ट त्याच्यातली अशी आहे की तुम्हाला त्याचं व्यसन लागण्याची शक्यता असते आणि हे जे काही तुमच्या मेंदूवरती दुष्परिणाम करतं त्याच्यातून देखील नैराश्य निर्माण होऊ शकतं. So repeated use of alcohol, repeated use of drugs can cause chemical imbalance, ज्याच्यातून पण डिप्रेशन, अँझायटी आणि इतरही नको ते विकार म्हणजे अगदी सायकोसिस सारखे विकार देखील ह्याच्यातून निर्माण होऊ शकतात. भास होण्याचे जे आजार असतात ते देखील ह्याच्यातून निर्माण होऊ शकतात. त्याच्यामुळे इट इज अ व्हेरी रिस्की रोड टू ट्रॅव्हल अकॉर्डिंग टू मी, कारण तुम्ही शॉर्ट टर्म गोल अचीव करण्यासाठी किंवा शॉर्ट टर्म रिलॅक्सेशन साठी लॉंग टर्म खूप मेजर कॉम्प्रोमाइज करतात. आणि काय होतं ना, मुलांना ही समज आलेली नसते, त्याच्यामुळे मुलं या सगळ्या गोष्टी तेवढ्या पुरतं तेवढं वाटण्याकरता करतात आणि मग पुढे जाऊन प्रॉब्लेम्स निर्माण होतात. म्हणजे टेम्पररी प्लेजर साठी मुलं या सगळ्यामध्ये वाहत जातात आणि ते त्या डिप्रेशन मध्ये अडकतात, स्वतःच अडकून घेतात. तुम्ही आता जाता जाता आपण मुलांना किंवा इव्हन प्रौढांना काय टिप्स देऊ शकतात की आपण म्हणजे नैराश्यातनं बाहेर किंवा पहिले म्हणजे ओळखायचं कसं, ऍक्सेप्ट कसं करायचं आणि त्याच्यातनं बाहेर कसं, म्हणजे या तिन्ही गोष्टी आर इम्पॉर्टंट आय फील. आपण मुलांवर फोकस करतोय म्हणून आधी मुलांचं जास्त सांगते की मुलांमध्ये म्हणजे लहान मुलांचं म्हणाल ना तर मुलांना सहसा आपण नैराश्यातून जातोय हे समजत नाही. त्याच्यामुळे मुलांच्या पालकांना
जेव्हा त्यांच्या नॉर्मल वागण्यापेक्षा काहीही वेगळे बिहेवियरल चेंजेस वाटतात, इमोशनल चेंजेस वाटतात, तर त्याच्याकडे दुर्लक्ष न करता तुम्हाला अगदी मेंटल हेल्थ प्रोफेशनलला नसेल भेटायचं तर कमीत कमी तुमच्या पिडियाट्रिशियनच्या कानावर हे घाला की डॉक्टर हे आम्हाला सातत्याने असा एक पॅटर्न दिसतोय की बाबा हा शाळेत जायच्या वेळेला असं असं म्हणतो, किंवा बाबा याला सारखं पोटच दुखतोय, किंवा शाळेला जायचंच नाही म्हणतोय. मग त्या पिडियाट्रिशियनना त्याच्या लेवलवरती त्यांना काय मदत करता येतात ते बघतील. इफ दे फील की नाही ह्याच्यासाठी यांना ऍक्च्युअल मेंटल हेल्थ प्रोफेशनलची गरज लागणार आहे तर ते तुम्हाला डेफिनेटली सांगतील. सो थोडे दुर्लक्ष करू नका. मुलांच्या बिहेवियर मध्ये जे काही बदल होतील ते जेवणा खाण्याच्या बाबतीत, झोपेच्या बाबतीत, मित्रमंडळींच्या बाबतीत, म्हणजे असं येऊन पालक आम्हाला सांगणारे आहेत की अहो हा असा कधीच नव्हता आणि मग हे असं असं झालं आणि बघा आता तो कसा वागतो. तर मग अशा वेळेला पालकांनी लक्ष दिलं पाहिजे. त्याच्यानंतर टीनेजर्सच्या बाबतीत सुद्धा की टीनेजर्स सुद्धा पेरेंट्स हॅव टू कीप अ वॉच. म्हणजे आपल्या मुलामध्ये काय बदल होत आहेत, किंवा आता हे बाहेर जाणं, लेट नाईट पार्टिंग करणं, व्यसन, संगत, ह्या ज्या गोष्टी आहेत ना, काही वेळेला असं होतं की दोघं पालक इतके बिझी असतात ना की त्यांचं लक्ष नसतं ह्या सगळ्या गोष्टींवरती. आणि मग ते मुलगा अगदी व्यसनाधीन झाल्यानंतर तुम्ही येऊन मेंटल हेल्थ प्रोफेशनलची मदत घेणं आणि सांगणं की आता आम्हाला गाईड करा, त्याच्यापेक्षा तुम्ही आधीपासूनच जर व्यवस्थित लक्ष ठेवू शकलात ना तर आपण सुरुवातीलाच त्याला काहीतरी ऍड्रेस करू शकतो. मुलं ही जास्त सोशल मीडियाकडे वळत चाललेली आहे, त्याच्यामुळे त्या मुलांना हा एक महत्वाचा सल्ला आहे की जेव्हा कधी तुम्ही सोशल मीडियावरती ह्या गोष्टी बघता त्यावेळेला हे यू कीप दिस इन माइंड की दिस इज अ स्लाइस ऑफ समबडीज लाईफ, दिस इज नॉट देअर एंटायर लाईफ. सो डोंट कम्पेअर युअर लाईफ अँड देअर लाईफ, कारण दॅट इज बाउंड टू मेक यू फील सॅड अबाउट इट. सो इव्हन आता तुमचे हे जे व्हिडिओ गेम्स असतात किंवा काय असतात त्याच्यातलं व्हायलन्स, ऍग्रेशन हे देखील तुमच्या मेंटल हेल्थवर परिणाम करत ते एक प्रकारचं ऍडिक्शन असेल. म्हणजे इव्हन सोशल मीडियावरचा प्रेझन्स आणि गेम्स, इट इज बिगेस्ट ऍडिक्शन. अगदी अगदी. म्हणजे इव्हन सेल्फी, इंस्टाग्राम, व्हिडिओ गेम्स, तुमचे मोबाईल गेम्स, त्याच्याने देखील म्हणजे काही मुलं अशी आहेत की जी शाळा सोडून ते फक्त ते मॉर्टल कॉम्बॅट आणि मध्यंतरी ते पबजी वगैरे यायचं, ते दिवस रात्र ते खेळत बसतात आणि मग ते इतके त्याच्यात इन्व्हॉल्व झालेले असतात की आपण त्या आभासी जगामध्ये जरी मेलो तरी ते ऍक्सेप्ट करू शकत नाही. त्याच्यानंतर ह्या मुलांचं ना मुळातच फ्रस्ट्रेशन टॉलरन्स किंवा सहनशीलता जी असते ना ही ह्या वयात कमी असते आणि ती वाढवण्याकरता तुम्हाला विनिंग अँड लुझिंग ह्या ज्या गोष्टी आहेत ना ह्या शिकायला पाहिजे. प्रत्येक वेळेला प्रत्येक गोष्ट माझ्या आयुष्यातली माझ्याप्रमाणे होईलच असं नाही, हे मला ऍक्सेप्ट करायला शिकायला पाहिजे. आणि हे अगदी लहान वयापासून जर मुलं शिकत आली ना तर एज टीनेजर्स अँड ऍडल्ट्स इट बिकम्स व्हेरी इझी फॉर देम टू फेस दिस प्रॉब्लेम्स. दॅट इज जे ओव्हर अचिव्हर्स असतात ना त्यांना फेल्युअर कधी म्हणजे 95% पडले तरी दे आर नॉट हॅपी. मला 99 पाहिजे होते. म्हणजे 95% वाल्या मुलाला पण डिप्रेशन येऊ शकतं. सो अ गुड वे ऑफ लर्निंग टू म्हणजे विनिंग अँड लुझिंग शिकण्यासाठी स्पोर्ट्स. जर लहान वयापासून आपण मुलांना स्पोर्ट्सच्या नादी लावलं, कुठल्याही कॉम्पिटेटिव्ह स्पोर्ट्स म्हणा, एज कॉम्पिटिशन नाही पण एज अ हॉबी, दे लर्न की प्रत्येक गेम प्रत्येक वेळेला माझ्याप्रमाणेच होईल असं नाही. काही दिवस मी चांगला खेळतो, काही दिवस तो चांगला खेळतो. दे लर्न टू ऍक्सेप्ट दिस थिंग्स. सो हा जो टॉलरन्सचा मुद्दा आहे, सहनशीलतेचा, हा लहानपणापासून जसा वाढत जाईल ना तर त्याचा पुढे जाऊन मोठेपणी नक्कीच फायदा होतो. सो दॅट इज अगेन अनदर थिंग. दुसरं मी म्हटलं की कोपिंग विथ युअर प्रॉब्लेम्स, प्रॉब्लेम सॉल्व्हिंग शिकणं, नॉट रनिंग अवे फ्रॉम द प्रॉब्लेम्स, हे खूप महत्वाचं आहे. तिसरी गोष्ट आहे कम्युनिकेशन. जे तुमच्या मनात आहे ते तुम्हाला व्यक्त
करायला शिकलं पाहिजे. आजकालची जी पिढी आहे ना ती मोबाईल मध्ये टुक टुक सारखं टायपिंग करायचं, टेक्स्टिंग करायचं, समोरासमोर माणसाच्या डोळे घालून बोलणं आणि त्याच्यातून मिळणारं समाधान हे त्यांना कधी रिअलाइज होत नाही, कारण मोस्ट ऑफ द टाइम्स ते त्याच्यातच इन्व्हॉल्व असतात. सो पर्सन टू पर्सन, फेस टू फेस कम्युनिकेट करणं हे पण खूप महत्वाचं आहे, कारण दॅट कॅन ऑल्सो गिव्ह यू अ लॉट ऑफ सोल्युशन्स अँड अ लॉट ऑफ रिलीफ फ्रॉम दॅट स्ट्रेस. पालकांशी बोला, मित्रमैत्रिणींशी बोला, शिक्षकांशी बोला, काउन्सिलरशी बोला, एनीबडी यू आर कम्फर्टेबल विथ, कॅन शेअर युअर लाईफ विथ. संवाद महत्वाचा आणि तो पर्सन टू पर्सन असावा, पर्सन टू पर्सन. सोशल मीडियातला संवाद नको आपल्याला, नको. मग ते असं होतं ना की इट इज अ फेसलेस टॉक, त्याला काही अर्थ नाही, त्याला काहीच अर्थ नाही. इव्हन हे आता बॉडी शेमिंग किंवा ट्रोलिंग किंवा ह्या ज्या गोष्टी आहेत, म्हणजे मला अगदी ते वाईट झालं आता जे झालं ते गेल्या आठवड्यामध्ये. मुलगी जी होती ती नवीन आई होती आणि एक्झॅक्टली इनफॅक्ट ट्रोलिंगच त्याच्याच डिप्रेशन. सो ह्या ज्या गोष्टी आहेत ना, याला किती महत्व द्यायचं हे प्रत्येक माणसाने स्वतःसाठी ठरवायचं असतं. म्हणजे मी माझा सगळ्यात छान फोटो जरी टाकला इन्स्टावरती तरी त्याच्यावरती निगेटिव्ह कॉमेंट्स येणार आहेत आणि ते मला ऍक्सेप्ट करता आले पाहिजे. एक तर तुम्ही टाकूच नका, नाहीतर या लाईफ साठी करेक्ट. म्हणजे तिच्या फोटोला 50 लाईक मिळाले आणि माझ्या याला 2च मिळाले. ह्या कम्पॅरिझन मधून डिप्रेशन किंवा ह्या कम्पॅरिझन मधून सॅड, आय डोंट नो, दॅट्स नॉट वर्थ इट, दॅट्स नॉट वर्थ इट. सो ह्या ज्या गोष्टी आहेत ना ह्या टीनेजर साठी खूप महत्वाच्या आहेत. म्हणजे इव्हन आता जे काही चाललेलं आहे ड्रायव्हिंगच्या बाबतीत किंवा हा जो एक महत्वाचा मुद्दा आहे ना, तर त्याच्यामध्ये सुद्धा आपला जो एक आपण म्हणतो ना की मॅचोइझम आहे किंवा मला काहीतरी प्रूव्ह करायचं आहे किंवा एक जे आपण म्हणतो फोमो जो असतो की मला वाटतं की मी इतरांपेक्षा मागे पडेल आणि आय जस्ट मिस आउट ऑन थिंग्स विच आर हॅपनिंग, त्याच्यामुळे आय मस्ट बी देअर विथ देम. ही जी एक गोष्ट आहे ना की प्रत्येक वेळेला आय मस्ट ट्राय टू डू दॅट, असं करायची आवश्यकता नाही. एक माझी स्पेस मी माझ्या स्वतःसाठी देखील क्रिएट करू शकतो आणि त्याच्यामुळे पण हा जो मी अननेसेसरी ओढवून घेतलेला जो स्ट्रेस आहे त्याची काही गरज नसते. म्हणजे इथं ब्रेक मारायला आपल्याला शिकायला आणि मला अजून एक प्रश्न असा विचारायचा वाटेल की इथे मेंटल हेल्थच्या मुळे आपलं फिजिकल एलिमेंट्स वाढतात, तर याचं किती हे आहे की मेंटल हेल्थ मुळे वाढतात? पण थोडक्यात वाटलं तर मी एक उदाहरण देते बघा तुम्हाला. जेव्हा मला इंटरव्ह्यू असतो किंवा जेव्हा मला शाळेत पेपर द्यायचा असतो तेव्हा काय होतं, पोटात गोळा येतो. पोटात गोळा येतो ही ऍक्च्युअली शारीरिक क्रिया आहे, पण मला आलंय परीक्षेचं टेन्शन ही तर मानसिक गोष्ट झाली. सो एवढ्या छोट्या छोट्या गोष्टींचं जर शरीर आणि मनाचा संबंध आहे, ते अगदी आपण जे हे म्हणतो बघा की तो इतका घाबरला की त्याची चड्डी पिवळी झाली. म्हणजे बघा ना, आता घाबरणं ही एक फिअर इज अ इमोशन आणि त्याच्यातून जी काही क्रिया निर्माण होते ही शारीरिक आहे. सो एवढं जवळचं मन आणि शरीर आहे, त्याच्यामुळे मनाला तुम्ही किती मशागत करता, तुमचं मन किती चांगल्या पद्धतीने पोषण देत आहात, त्याच्यातून तुमच्या शरीरालाही पोषण मिळत आहे. हे आपल्याला खूप लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे नुसतं फिजिकली जिमला जाऊन शरीराचं सगळं छान ठेवण्याला काही अर्थ नाही. मेंटल हेल्थ म्हणजे WHO नी हेल्थच्या डेफिनेशन मध्ये नॉट जस्ट फिजिकल पण मेंटल हेल्थ, इमोशनल, स्पिरिच्युअल ह्या सगळ्या हेल्थ मिळून हेल्थ तयार होते. सो नुसतं शारीरिक हेल्थ कडे लक्ष देऊन उपयोगच नाही. इनफॅक्ट आता जो मेंटल हेल्थच्या बाबतीत जे काही नवीन प्रगती चाललेली आहे, तर तिथं आता जे आपण इतका वेळ डिस्ट्रेस आणि डिसऑर्डर बद्दल बोललो, त्याच्या पुढचं जे स्टेज आहे डेव्हलपमेंट,
पॉझिटिव्ह मेंटल हेल्थ म्हणजे मी आता आजारी नाही, पण मी ह्याच्यापेक्षा चांगला कसा होऊ शकेल, ही माझी मेंटल डेव्हलपमेंट मला कशी घडवता येईल ह्याच्यावरती सध्या खूप फोकस चाललेला आहे. ह्याच्यावरती खूप छान रिसर्च आणि हे येत आहे सध्या. सो दॅट शुड बी माय फोकस रादर दॅन जस्ट फिजिकल जिम. ह्या सगळ्या गोष्टी आता त्याच्यामध्ये आपल्या ज्या पूर्वापार चालत आलेल्या गोष्टी आहेत, योगा आलं, प्राणायाम आलं, मेडिटेशन आलं, तर ह्या माझं मन एकाग्र करायला शिकणं, माझ्या पूर्ण शरीराची मला जाणीव असणं, माइंडफुलनेस, ह्या त्या गोष्टी त्या थेरपीज नाही, पण ह्या माझ्या डेव्हलपमेंट, मेंटल फॅकल्टी, कॉग्निटिव्ह डेव्हलपमेंटसाठी वापरता येणाऱ्या या सगळ्या गोष्टी आहेत. सो लोकांचा फोकस हा फक्त डिस्ट्रेस आणि डिसऑर्डर कडे नसून डेव्हलपमेंट कडे गेला पाहिजे. ते आपल्या मनाची जेवढी तुम्ही मशागत चांगली करा तेवढं तुमचं शरीरही जास्त सुदृढ. डॉक्टर, तुम्ही खूप छान माहिती दिली आणि स्पेशली तुमचा आज घसा खराब असताना तरीही तुम्ही इथे येऊन बोललात आणि आम्हाला वेळ दिला, याबद्दल धन्यवाद. आणि धन्यवाद सगळ्या प्रेक्षकांना सुद्धा इथे आमचं इतकं छान पद्धतीने ऐकून घेतल्याबद्दल. थैंक यू फॉर ट्यूनिंग इनटू द वॉइस विस्टा पॉडकास्ट. आप और भी इंटरेस्टिंग शो सुन सकते हैं thevoiceVista.in पर. ये शो कॉन्सेप्चुअलाइज किया है पूजा प्रसून ने, प्रोड्यूस किया है द वॉइस विस्टा ने. गेस्ट कोऑर्डिनेशन में हमारे साथ रही सुनीता जी चौहान. डिजाइन किया है टीम क्रिएटर्स डेन ने. साथ ही एडिटिंग और प्रोडक्शन के लिए धन्यवाद टीम लर्निंग बी को. प्रोमो वॉइस दिया है राहुल ढोले ने. लाइक, फॉलो और सब्सक्राइब करना ना भूलें.